हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मस्तपैकी घरातलं काम आवरलंय आणि 2-3 दिवस झाले बघा. हे कंपाऊंड वरती ना आपलं कागदी कागदी गुलाबाचा वेल गेलेला आहे बघा. इकडल्या साईडनी हे पण झाड आता वरती वेली जायला लागलंय. तर 2-3 दिवसापासून मला ते ना डोळ्यामध्ये खूप आहे बरं का. तर आमच्या लहानपणी ना जे या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं मातीचं घर दाखवलं होतं बघा, माहेरचं. तर त्या मातीच्या घरापुढं आहे ना मस्तपैकी ना असा मांडव बनवलेला होता आणि त्या मांडवावरती कागदी गुलाबाचा वेल सोडलेला होता. तर एवढं मस्त वाटत होतं ना ते. तर मग मी 2-3 दिवसापासून मला असं वाटतं की इथं वरती ना कंपाऊंडच्या वरती लाकडं वगैरे टाकून आहे ना मस्तपैकी मांडव बनवून घ्यावा. तर मग म्हटलं तेच आज बनवणार आहे मी. आज सकाळपासून पाऊस पण नाही आहे, मग म्हटलं आज आहे ना बनवावं. आणि पोरांना सांगितलं होतं की क्रिशला खुशीला म्हटलं होतं मला हेल्प करू लागा. तर ते पण बोलले की मम्मी हेल्प करतो. पण बोलता बोलता त्यांना सांगितलं की आमच्या लहानपणी ना आम्ही ना ज्युनियर जी बघायचो बरं का. तर त्यांनी टी व्ही चालू केला आहे आणि बसलेत ज्युनियर जी बघत बघा. तर तर इथं बघा ज्युनियरची मालिका चालू आहे. मला खूप आवडायची बघा ज्युनियरची मालिका बघायला. लहानपणी घरी काही टी व्ही नव्हता, मग ना आम्ही दुसऱ्याच्या घरी ज्युनियरची मालिका बघण्यासाठी जायचो. त्या काळामध्ये खूप फेवरेट होते बरं का ज्युनियरची, शक्तिमान वगैरे खूप बघायचो आम्ही त्यावेळेस. तर मुलांनी लगेच क्रिशने काय बघितलेली नाहीये पण चालू करून बघू राहिलाय कशी आहे. मम्मी बघत होती मग आपण पण बघून ठेवा. क्रिश चल ना, मला हेल्प करू लागायला येणार आहे की नाही? चाललंय त्याचं ज्युनियरचे बघून झाल्यावर येतो. काय माहिती आता येतो की नाही, की मला एकट्यालाच करायला लागतंय. बघते आता याच्यानंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा मी तुम्हाला दाखवते मी कसं कसं बनवलंय ते.